ह्या क्षेत्रामध्ये बहुधा आपण पाहिलं तर सगळे जेंट्स आहेत। असं काम करते की ज्याने मला कधी धोका होऊ शकतो। आर्थिक परिस्थिती माझी खूप बिकट होती, तरी माझ्या आई वडिलांचा भरपूर सपोर्ट आहे। तर माझं पोर्ट्रेटही छान निघालं, तर मी पोर्ट्रेटच्या हिशोबाने मी विचार केला की पोलिसांना तर ऑफकोर्स याची मदत होईल। ड्रॉइंग करताना एवढी ड्रॉइंगमध्ये मग्न असायची की कधी कधी कलर केसाला लागून जायचा। तर मी विचार केला की केस तसं बघायला गेलं तर लहानपणापासून बारीक असायचे, पण मला वाढलेली होती तेव्हा मी विचार केला की अजून हे कलर लागण्यापेक्षा कट केलेलं बरं, किंवा मधून मधून कापावं लागणं चुकीचं दिसतंय। तर मग मी अजूनच नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री माय महानगर मानिनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। नवरात्री सुरू आहे, नवरात्रीचा आजचा 9वा दिवस आहे आणि 9व्या माळेची मानकरी आज आपल्या सोबत आहेत, त्या म्हणजे दीप्ती कांबळे। नमस्कार दीप्तीताई, स्वागत आहे तुमचं माय महानगर मानिनीमध्ये। नमस्कार दीप्तीताई, तुमच्याबद्दल बघायचं गेलं तर तुमचं काम असं आहे की बघताना सोपं वाटतं पण अंगावर काटा आणणारं काम आहे। हे मी म्हणते कारण मला माहिती आहे, पण आमच्या प्रेक्षकांना जर तुमच्याबद्दल तुम्ही सांगितलात तर खूप छान होईल। नमस्कार, मी दीप्ती कांबळे, दीप्ती मनीषा सखाराम कांबळे। मनीषा सखाराम कांबळे बोलण्याचा उद्देश असा आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात आई आणि वडील खूप महत्त्वाचेच असतात, आणि ह्या क्षेत्रामध्ये आई वडिलांचा जास्त सपोर्ट आहे, त्यामुळे पहिलं नाव मी त्यांचंच घेईन। आणि माझ्या क्षेत्राबद्दल मी सांगेन की मी सध्या भिवंडीमध्ये ओसवाल स्कूलमध्ये शिकवते आहे, शाळेत ॲज अ आर्ट टीचर म्हणून। आणि त्याचबरोबर आफ्टरनूनला मी क्रिमिनल स्केचर म्हणून काम करते। ह्याची सुरुवात तर माझी कमिशनर साहेबांच्या इथून झाली, जेणेकरून माझी इंटरव्ह्यू 5 दिवसाची होती आणि तिथून माझं सिलेक्शन झालं। आणि सिलेक्शन झाल्यानंतर मला 80 पोलीस स्टेशन दिले गेले। त्या 80 पोलीस स्टेशनमधून मला प्रत्येक ठिकाणी जावं लागतं, असंच थोडक्यात आहे। क्रिमिनल स्केचर जर म्हणायला गेलं तर मी याच्यासाठीच म्हटलं की एखादं क्राईम करताना त्या माणसाची जी मानसिकता असते ती धरून बघायला गेलं तर तुम्ही त्या व्यक्तीचं, तो व्यक्ती समोर नसताना फक्त सांगण्यावरून, म्हणजे त्याचं जे काही व्यक्तिरेखा आहे त्याच्यावरून सांगण्यावरून तुम्ही चित्र काढता, आणि हे खरं तर जोखमीचं काम आहे। पोलिसांना याची मदत कशी होते? जेव्हा ज्या व्यक्तीवर इन्सिडेंट घडलेला असतो तो प्रत्यक्षात घाबरलेला असतो, पण आणि तो सांगण्याच्या उद्देशाने येतो की घटना घडल्यावर तो प्रत्यक्षात आपल्याला मिळावाच किंवा हवंच असतं त्याला, ते जे काही घडलं आहे ते, तेव्हा कारण की मनस्थिती पूर्ण बिघडलेली असते। आणि त्या उद्देशाने म्हणजे की जेव्हा स्केच करायला घेतो की जेव्हा समोरचा व्यक्ती सांगतो त्या अनुषंगाने एक इमॅजिनेशन माझं झालेलं असतं की कशा प्रकारे व्यक्ती असेल। तर प्रत्येक वेळेला जेव्हा समोरचा व्यक्ती सांगतो, हा 100% तर नसतोच, पण 80% तरी आपण स्केचवरून मी स्केचिंग करत, म्हणजे ते स्केच काढलं त्याच्यावर। मला एक विचारायचं की एखादा असा किस्सा घडलाय का की तुमच्या स्केचमुळं एकतर तुम्हाला आनंद झालाय, किंवा जर समजा क्रिमिनल भेटत नसेल त्या स्केचमधून, एखादा असा किस्सा? असे भरपूर स्केचेस झालेले आहेत की जेणेकरून भरपूर असे गुन्हेगार सापडले स्केचवरून। आनंदाची गोष्ट अशी होते की जेव्हा स्केच सापडतं तेव्हा, पण वाईट ही असे वाटतं की जेव्हा गुन्हे घडतात, कारण की गुन्हे घडले नाही पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, जेव्हा मी स्केच करते म्हणजे माझ्यासाठी एवढ्या वर्षाची मेहनत मी प्रणयास आणते असं मला वाटतं, पण मला आतून खूप वाईट वाटतं की एवढं मी म्हणजे करते खरं, पण असे गुन्हे महाराष्ट्रात किंवा मुंबईमध्ये घडतात ते होऊ नयेत। म्हणजे बरोबर आहे की मी जास्त काही बोलायच्या ह्याच्यात नाही आहे। म्हणजे तुम्ही काम ते करताय, पण त्याच्या मागे असणारी जी पार्श्वभूमी आहे ती खरं तर खेदजनक आहे। आपण बघायला गेलं तर महाराष्ट्रात असे अनेक आता गुन्हे घडतात, म्हणजे तुम्हाला काम मिळतं पण त्या कामामागे घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या फार वाईट आहेत, आणि त्याचं दुःख तुमच्या मनात कायम आहे। पण मला एक गोष्ट विचारायला आवडेल की
कोणता तो पहिला फोन होता की तुम्ही स्केच काढला आणि तोच गुन्हेगार तसाच आहे आणि सापडला? पहिला आयुष्यातील हा कुठला इन्सिडेंट होता तुमच्या? पहिला इन्सिडेंट माझा होता तो घरफोडीचाच होता वाटतं. कारण की ते खूप जण होते आणि त्याच्यातलं एक मी 2-3 स्केच काढले होते माझ्या अनुषंगाने, पण एकालाच पकडल्यामुळे ते बाकीचे सगळे सापडले. तर तो खरंच माझ्यासाठी आनंदाचा क्षण होता, पण ते खरंच खूप वाईट आहे, असं होऊ नये. आणि ही स्थिती परिस्थितीमुळे होते की जेणेकरून त्यांना घरफोडी करावी लागते. तर तुम्ही स्केचर आहातच, पण त्यामागे एक भावनिक व्यक्ती आहात, हे तुमच्या आता मुलाखतीतून समोर येते. म्हणजे एखादं चित्र काढत असताना फक्त त्याची ठेवण बघत नाहीये तुम्ही, त्याच्या मागे एक भावना सुद्धा आहे आणि हे खरंच कौतुकास्पद आहे. आणि नवदुर्गेच्या सिरीजमध्ये तुम्ही 9वी माळ म्हणून तुमची मानकरी तुम्हाला आम्ही केलेला आहे आणि एक दुर्गा पण तुमच्यामध्ये दिसते. तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधी दिसली की बाबा हां माझ्या मनातील ही दुर्गा आहे किंवा एखादे? कारण की ह्या क्षेत्रामध्ये बहुधा आपण पाहिलं तर सगळे जेंट्स आहेत. बरोबर. आणि मी असं काम करते की ज्याने मला कधी धोका होऊ शकतो. पण त्याची भीती मी मनात ठेवली नाही. भीती आणि हरणं म्हणजे हे मी बाजूलाच ठेवलं आहे. की मृत्यू बोलतो ना आपण, एक भीती आणि मृत्यू. भीती वाटली की मृत्यूचीच भीती वाटते बहुधा. मी हे बाजूलाच ठेवलं आहे, म्हणजे कधीही मरायचंच आहे. आता मी असं ठेवलं नाही की आता म्हणजे काही झालं तर आपण घाबरलं नाही पाहिजे असं मनात ठेवलं. आता इतक्या वर्ष काम केल्यानंतर तुम्हाला वाटते की मृत्यू म्हणजे काय नाही, आपण हे मनात ठेवायचं भीती नाही, पण ह्याची मुळं जी आहेत ती लहानपणात कुठंतरी रुजली असतील मनात. लहानपण कसं होतं? लहानपण खूप हलाखीचंच होतं तसं बघायला गेलं ते. आर्थिक परिस्थिती माझी खूप बिकट होती. तरी माझ्या आईवडिलांचा भरपूर सपोर्ट आहे, त्यामुळे मी आजपर्यंत एवढी शिकले. आणि मुख्यत्वे करून जेव्हा मी कॉलेज क्षेत्रात आले तेव्हा कॉलेजच्या शिक्षिका पण माझ्या बरोबर म्हणजे मेहनतीला आहेत. म्हणजे एकाचंच नाव घेऊन नाही चालू शकत, कारण की आर्ट टीचर पकडले गेले तरी इतर विषयाचे शिक्षिका पण माझ्याबरोबर आहेत. पहिलं चित्र कधी काढलेलं तुम्ही? पहिलं चित्र जे स्केचिंगचं बोलता की नाही, सुरुवात तुमची? पहिलं आपण लहानपणी नाही का चेंडूचे कलर रंगवायचे वगैरे असं, तर तुम्ही कधी काढलं? पहिलं मी 10वी मध्ये असताना केलं. बुद्धांचं केलं होतं. फक्त पेन्सिल स्केचेस आणि थोडं क्रिटिकलच होतं माझ्यासाठी सुरुवातीला, कारण की त्यातलं काही मेजरमेंट न घेता मी डायरेक्ट केलं होतं. आणि ते पहिलं चित्र होतं. आता समजा तुम्हाला जर काढायला लावलं तर किती वेळात तुम्ही ऑन दी स्पॉट? 10 मिनिटात होऊ शकेल लाईव्ह स्केच. मंडळी, नक्कीच आपण 10 मिनिटात आता बोलतात दीप्तीताई की स्केच काढतात. हे स्केच आता आपण बघणार आहोत. माझं काढू शकता तुम्ही 10 मिनिटाच्या आत? तर 10 मिनिटाच्या आत दीप्तीताईंची हीच कला आहे की ऑन दी स्पॉट त्या आहे तसं स्केच, पेन्सिल स्केच काढतात आणि ते आता आपण बघणार आहोत की नक्की माझं स्केच कसं काढणार आहेत. ऑल द बेस्ट. चित्र कंप्लीट झालेलं आहे माझं काढून आणि आता आपण बघणार आहोत की नक्की माझं स्केच कसं आहे. मीच दिसते का? हे बघा, 10 मिनिटाच्या आतमध्ये दीप्तीताई ऑन दी स्पॉट स्केच काढतात. आणि खरं तर बघायला गेलं ना, हे आता त्यांनी माझं वन साइड जे मी लुक दिलेला ते चित्र काढलेलं आहे.
ताई बघायला गेलं तर ऑन दी स्पॉट तुम्ही जर असं चित्र काढू शकता तर निश्चितच. आणि मी 10 मिनटं जे नॉनस्टॉप एकसारखं शांत बसलेले, मला बसायला होत नव्हतं खरं तर, पण तुम्ही चित्र काढत असताना इतकी एकाग्रता कुठून आणता हा खरं तर मोठा प्रश्न आहे, पण त्याच्यासाठी खूप खूप कौतुक तुमचं. क्रिमिनल स्केचर तर आहातच तुम्ही, पण त्याआधी एक टीचर आहात. तर लहानपणी हे स्वप्न होतं का की मला मोठेपणी टीचर व्हायचं आहे किंवा क्रिमिनल स्केचर व्हायचं आहे? कधी सुचलं की बाबा हे असं आपण व्हावं? लहानपणी तर बिलकुल मला काही मी काय होईन ह्याचं मलाच भरोसा नव्हता. पण जेव्हा जेव्हा माणसांचा अनुभव आणि जेव्हा आपण एक मीटिंग घेतो किंवा कोणाशी बोलतो असं मित्रमंडळी वगैरे बोलतो, तेव्हा आपल्याला अनुभव येतात की आपलं काय क्षेत्र आहे किंवा आपण काय करू शकतो. तर जिथून माझी स्केचिंगची सुरुवात झाली तर मला कुठेतरी वाटलं की आपण पण काहीतरी करायला पाहिजे की जेणेकरून देशासाठी किंवा समाजासाठी काहीतरी मदत म्हणून होईल. तर स्केचिंग तर माझं चालूच होतं. मी नंतर बघितलं तर माझं पोर्ट्रेटही छान निघालं आहे. तर मी पोर्ट्रेटच्या हिशोबाने मी विचार केला की पोलिसांना तर ऑफकोर्स याची मदत होईल आणि मी त्या दृष्टिकोनातून विचार केला. पण वय त्या ह्याच्यातून निघून गेलं होतं पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचं. मग ते स्केचच्या मार्फत तरी मी काम करू शकते असा विचार करून मी ह्या क्षेत्रात वळले. हेअरकट तुम्ही ठेवलाय, अगदी किरण बेदींची आठवण होते. याच्याशी काय तुलना आहे? नाही, ॲक्च्युली मी ड्रॉइंग करताना एवढी ड्रॉइंगमध्ये मग्न असायची की कधी कधी कलर केसाला लागून जायचं. तर मी विचार केला की केस तसं बघायला गेलं तर लहानपणापासून बारीक असायची, पण मला वाढलेली होती तेव्हा मी विचार केला की अजून हे कलर लागण्यापेक्षा कट केलेलं बरं किंवा मधून मधून कापावं लागणं चुकीचं दिसतं आहे. तर मग मी अजूनच बारीक करायला. म्हणजे तुमच्या करिअरसाठी आणि तुमची जी आवड आहे, पॅशन आहे, त्याच्यासाठी हा हेअरकट आहे तुमचा. मला असं वाटतं की कित्येकदा तुम्ही पोलीस स्टेशनला जात असाल तर पोलीस स्टेशनमध्ये लोक थोडीशी हे पण करत असेल की बापरे या मॅडम असतील म्हणून, म्हणजे पोलीसच समजत असतील मला असं वाटतंय, कारण तुमची पर्सनॅलिटी बघितली तर. यानंतर मी तुमच्या जे आता तुमचं दुसरं क्षेत्र आहे ते म्हणजे टीचिंगचं क्षेत्र आहे. तर यामध्ये येते की मुलांसोबत कसं जगता? मुलांसोबत म्हणजे जेव्हा मी विचार केला की मी जेव्हा लहान होते तेव्हा मला ड्रॉइंग हा विषय माझे शिक्षक व्यवस्थितरित्या शिकवत नव्हते. व्यवस्थितरित्या शिकवत नव्हते म्हणजे त्यांना त्याबद्दल नॉलेज नव्हतं असं मला कुठेतरी वाटतं. आणि ते मला मिळालं नाही. ते मला असू दे बाबा छोटं वगैरे करू दे असं नाही, ते मला मिळालं नाही. म्हणजे मला असं म्हणायचं की जे आर्ट टीचरने शिकवायला पाहिजे ते मुलांमध्ये आता असलं पाहिजे, जेणेकरून ते कॉलेज सेक्शनला जातील तेव्हा एकदम मास्टर झाले पाहिजे अशा उद्देशाने. आणि आत्ताची मुलं आहेत क्रिएटिव्ह, पण त्यांना तसा सपोर्ट मिळाला की ते ऑफकोर्स ते स्वतःच्या पायावर डायरेक्टली उभे राहतात. एखादा मुलांच्याकडून मिळालेला तुम्हाला प्रतिसाद आहे का चांगला? मला चांगली गोष्ट म्हणजे ही वाटते की आत्ताही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये खूप वर्षापूर्वीचे शाळेतले विद्यार्थी आहेत. याचा मला जास्त आनंद आहे. त्यांना आवडतं की म्हणजे आवडते शिक्षिका म्हणून तुमच्याकडे ते बघतात. एखादा इन्सिडेंट सांगा ना जे की ज्यात तुम्हाला वाटलं की बापरे म्हणजे आता मी काय करू, असं कधी घडलं का? तुम्ही चित्र काढून आलात म्हणजे वाटतं ना की क्रिमिनल, समजा 2 क्रिमिनल असतील आणि दुसरा पार्टनर त्याचा शोधायचा, तो बोलत नसेल, तो सांगत असेल किंवा एखादी व्यक्ती सांगत असेल, त्याच साखळीतला तुम्ही व्यक्ती शोधताय. छोटा गुन्हा केला असेल, कधी गुन्हेगार सुटून बाहेर पडू शकतो, त्यानंतर तो आपल्याला कधी धोका देईल का किंवा त्रास देईल का, असं कधी मनात येतंय का? आलेलं, पण मी आता मगाशीच म्हणाल्याप्रमाणे की मरणाला आणि भीतीला घाबरणं सोडून दिलं आहे मी. आता जे काही येईल ते समोर करायचंच. आणि जरी एक मिळाला तरी दुसरा ऑफकोर्स ते पोलीस शोधूनच काढतील. निश्चितच. आवाज जरी शांत असला मॅम, तुमच्यात खूप मोठी धमक आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे दुर्गेचं जे रूप आहे ते तुमच्या चराचरात मी म्हणते आहे. आणि त्यामुळे म्हणजे खूप तुमच्या कामासाठी तर शुभेच्छाच. पण एकंदरीत बघायला गेलं तर तुमची ही एक कला होती, ज्या कलेमुळे आज तुम्ही हे आयुष्य जगताय किंवा समाजासाठी असेल किंवा देशासाठी असेल हातभार लावताय, पोलीस यंत्रणेला हातभार लावताय. तर या कलेनं काय शिकवलं वाटतं तुम्हाला? कलेनं तर भरपूर शिकवलं आहे. आतापर्यंत मी जेवढी घडत गेली ते कलेमुळेच गेली. आणि परिस्थितीमुळे ह्या क्षेत्रात तर वळलेच आहे, पण माझ्यासाठी हे क्षेत्र खूपच कठीण होतं. आणि
मेन म्हणजे ह्या क्षेत्रामुळे मला लोक कळाली अनुभवाने की जेव्हा आपण स्केचिंग करतो की समोर बसलेल्या व्यक्तीच्या मनात काय आहे तेही स्केचिंग करताना कळायला लागलं आहे. इथपर्यंत ही माझी कला मला वाढवत गेली आहे. आणि ह्या मला अनुभव खूप मोठा आहे, कारण की समोरच्याच्या मनात काय आहे ते 10 मिनिटात मला कळतं. खरोखर ही कलेने मला हेच भरपूर शिकवलं आहे की माणसं ओळखायची एक जजमेंट मिळाले मला ह्या. निश्चितच खूप छान उत्तर दिले तुम्ही. पण याला जोडून माझा एक पर्सनल क्वेश्चन आहे, तुम्हाला बघा कसं वाटतं, 10 मिनिटात जर तुम्ही माणूस ओळखत असाल तर आयुष्यासाठी साथीदार वगैरे निवडला किंवा निवडायचं आहे तर काय त्याबद्दल? नाही, मी अजून हा विचारच मनात आणला नाही, कारण की परिस्थिती अशी होती की घरातले मेंबर सांभाळणं आणि मी मोठी असल्यामुळे ऑफकोर्स मला घर सांभाळणं भागच आहे. आणि पुढे मी विचार नाही केला की मला वाटलं की हीच माझी फॅमिली आणि पुढे हीच फॅमिली माझी आहे असावी. कधी कुठून प्रपोजल आलं का? प्रपोजल तर आलेले आहेत, पण मी जास्त विचार नाही केला. आणि जे कोणी आणतं त्याला ते पण मला विचारताना भीती वाटते बोलायचं की नाही. म्हणजे कुणाला भीती वाटते? त्यांना भीती वाटते की तुमच्याशी बोलायचं 10 मिनिटात उत्तर काय असेल आपण कसं निश्चितच मी शुभेच्छा देते की जर तुमच्या या कलेला एखाद्या अजून कलाकाराची किंवा साथीदाराची सोबत मिळाली तर तुमचं आयुष्य बहरेलच. तुम्ही स्वतःसुद्धा आयुष्य तुमचं खूप सुंदर बनवलेलं आहात आणि तुमचा इतका सुंदर वेळ आमच्यासाठी दिलात. खरं तर तुमचा एक कलाकार म्हणून, एक शिक्षिका म्हणून आणि त्याचबरोबर तुमच्यातील एक दुर्गा म्हणून आम्ही मानिनीतर्फे तुमचा सन्मान करतो. हे सगळं करत असताना सपोर्टिव्ह सिस्टीम, प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होत असताना सपोर्टिव्ह सिस्टीम असते. तुमची सपोर्टिव्ह सिस्टीम कोण आहे? सर्वप्रथम तर मी माझ्या आईवडिलांनाच मानते, नंतर माझ्या शिक्षिका आणि सर जे मला कॉलेजमध्ये सपोर्टेड आहेत, आणि आत्ता माझ्यासमोर बसलेले माझ्या कलिग्स आहेत दिव्या पुरोहित, आणि त्यांची फॅमिलीसुद्धा मला सपोर्टिव्ह आहे. आणि जे माझे बाकीचे फ्रेंड सर्कल आहे त्यांची भरपूर लांबच माळ आहे, आणि एकाच नाव घेतलं तर मला कुठेतरी राहून गेल्यासारखं वाटेल, म्हणून मी नाव घेत नाही आहे. ही मुलाखत तुमची पूर्ण झाली आहे. मी दरवेळी तुम्हाला इन्सिडेंट विचारते, आम्हाला एखादा इन्सिडेंट तर ऐकायचंच आहे. लहान मुलाचं एक इन्सिडेंट सांगते. नायगावमध्ये एक घरी एका लहान मुलाने शूट करताना पाहिलं होतं बंदुकीने एका माणसाला मारताना. तर त्या मुलगा हुशार होता, इवन तो मुलगा स्केच सांगायलाही तयार होता. पण बोलतात ना, शेजारी सांगतात की नको जाऊ, असं कर, तसं असं सांगू नकोस, तसं कर, तू कोणीतरी येईल तुला तुझ्या घरातला मारेल वगैरे. अशा प्रसंगी आम्ही जेव्हा एखादा लहान मुलगा जेव्हा सांगतो तेव्हा त्याला चॉकलेट देऊन किंवा त्याला कन्व्हिन्स करून त्याच्याकडून स्केच काढलं जातं. पण मी हे सांगेन की असं जर कधी कुणाचा इन्सिडेंट झाला तर प्लीज सपोर्ट करा, जेणेकरून असा इन्सिडेंट पुन्हा होऊ नये. आणि दुसरी गोष्ट मला हे सांगायला आवडेल की परिस्थितीमुळे कोणतंही वाईट काम करू नये, कारण की मला असाही अनुभव आलेला आहे की दहिसर साईडला जी आहेत तिथे एक महिला एक वेश्या व्यवसाय करत होत्या. खूप जण त्यांच्याकडे यायचे, लहान लहान मुलंसुद्धा यायचे. पण काही वेळेला जेव्हा त्या बाई जो व्यवसाय करत होत्या त्यांनी जेव्हा पैसे मागितले त्यांच्याकडे, तेव्हा त्या मुलांनी डायरेक्टली कुकर त्यांच्या डोक्यात घातले, आणि कुकर घातल्यावर ऑफकोर्स त्यांचं ते डोकं वाकडं तिकडं झालेलं, हॉस्पिटलमध्ये नेलेलं. आम्हाला प्रत्यक्षात तिच्या घरी जाऊन आम्हाला हे स्केच करावं लागले. माझ्यासाठी सिक्युरिटी 2-4 होते. परत तिथे गेल्यावर अजून 2-3 व्हॅन तिथे लागलेल्या होत्या. मग अशा परिस्थितीमध्ये मला एवढं सांगायचं आहे की कितीही वाईट परिस्थिती आली, कितीही, तरी अशी कामं करू नका की एक नाव बदनाम असेल किंवा असे लहान मुलांना अशी कामं करायला लागतील किंवा असं काही
घाणेरडे कृती करावी लागेल असं काहीच काम करू नका प्लीज. निश्चितच. म्हणजे हे खरं तर बघायला गेलं तर एक माणूस म्हणून तुम्ही एखाद्याला ओळखू पण शकताय. समाजातील अगदी खालच्या थरापासून वरच्या थरापर्यंत वेगवेगळे इन्सिडेंट तुमच्या आता आयुष्यात तुम्ही बघताय की कशा पद्धतीनं लोक जगतायत किंवा लोक वागतायत. आणि या सगळ्याला थांबवण्यासाठी तुम्ही प्रेक्षकांना सुद्धा आवाहन करत आहात. खरं बघायला गेलं तर एखादा व्यावसायिक असू देत किंवा एखादा बिझनेसमॅन असू देत किंवा बिझनेस वुमन असू देत, आपला बिझनेस वाढवण्यासाठी जे काही घडतंय ते चालू देत म्हणतात. म्हणजे आज बातमी घडली नाही तर उद्या बातमीदार बातमी देऊ शकत नाही. पण मी तुमच्यातला हा मोठेपणा म्हणेन की तुम्ही एक स्केच आर्टिस्ट आहात, क्रिमिनल स्केचर आहात. उद्या क्रिमिनल म्हणजे क्राईमच घडले नाही तर तुमच्याकडे स्केचचं काम येणार नाही. आणि हे सगळ्यात मोठा तुमचा अर्थार्जनाचा प्रश्न होईल. परिस्थिती तुमच्यावरही बिकट होती, पण त्या परिस्थितीतून तुम्ही जे सावरलाय आणि तुम्ही जे आता बनलाय ह्याला खरं तर सॅल्यूट आहे. धन्यवाद मॅम, तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिलात. प्रेक्षक हो, नवरात्री संपली आहे, 9 दिवस संपलेत, पण ज्या नवदुर्गा होत्या त्या नवदुर्गा एकापेक्षा एक होत्या. त्या सगळ्यांसाठी मानिनीतर्फे खूप खूप सलाम. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज असतील किंवा वेगवेगळे अपडेट असतील त्या आम्ही तुम्हाला देत राहू. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कॉमेंट करायला विसरू नका. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही आमच्या चॅनेलला नवीन असाल तर माय महानगर मानिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.